आणि त्याचं व्याज सरकार भरतं. परंतु वसंतराव नाईक महामंडळाकडे अर्ज केल्यानंतर 2-2, 3-3 महिने त्या ओबीसीच्या मुलाला कर्ज मिळत नाही. तर आता आम्ही मागणी अशी केलेली आहे की आता महाराष्ट्रातील ओबीसीच्या योजना या मराठा समाजाला लागू केल्या होत्या. आता आमची मागणी अशी आहे की जे मराठा समाजाला दिलंय ते तुम्ही ओबीसीना द्या, म्हणजे ओबीसीला चांगल्या प्रकारे न्याय मिळेल. तर दुसरा विषय असा आहे की सगळे सोयरे, आता या मीटिंगमध्ये चर्चेला विषय आला, काही मान्यवर मंडळींनी हा विषय समोर आणला की सगळे सोयरेच्या बाबतीमध्ये काही लोक हायकोर्टामध्ये गेलेले आहेत आणि 27 तारखेला त्या बाबतीमध्ये सुनावणी आहे. म्हणजे मराठा समाजाची पण फसवणूक होऊ नये. मराठा समाजाला तुम्हाला जे काय द्यायचं आहे ते तुम्ही कॉन्क्रीट द्या. ओबीसी समाजाची फसवणूक होऊ नये, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, असे एक व्यवस्थितपणे चर्चा या बैठकीमध्ये झाली. आणि आता सर्वपक्षीय बैठक होईल ना. या सगळ्या आंदोलनाचा काही लोक राजकीय फायदा उचलू पाहतायत. सगळेच येतील त्या बैठकीला, मराठा समाजाच्या नेतृत्वाने सगळे यावं. आम्ही त्यांना विनंती अशी केली की मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा तुम्ही या बैठकीला बोलवा. एकदा सविस्तर चर्चा या 29 तारखेच्या बैठकीमध्ये होईल. आणि म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा बिघडलेला आहे तो सामाजिक सलोखा बिघडू नये, व्यवस्थितपणे पुढे जाता यावं, अशा पद्धतीनं 29 तारखेची बैठक व्हावी. आणि सरकारनं ते मान्य केलेलं आहे. सर्वपक्षीय बैठक बोलवून यातून आपण पुढे जाऊ. मनोज जरांगे म्हणतात केली का आजची जी बैठक आहे ती कुठेतरी मॅनेज होती आणि मराठा आरक्षण मिळूच नाही यासाठी या सगळ्या बैठकी होताना पाहायला मिळत आहेत. बघा, मराठा समाजाला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, मराठा समाजाच्या मुलांचं सुद्धा नुकसान होता कामा नये. मराठा समाजानं सुद्धा हीच मागणी केली पाहिजे. गेल्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत, एकदा तुमच्याही समोर लक्षात येईल की नेमकं चित्र काय आहे. आणि त्यामुळं मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुठलीही भूमिका ओबीसी नेतृत्वाने या बैठकीमध्ये मांडलेली नाही. जे आमचं हक्काचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का लागू नये. मराठा समाजाला जे 10% वेगळं आरक्षण दिलेलं आहे त्याबद्दल कुणाचं कसलंही दुमत किंवा ज्यांच्या जुन्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्याबाबत कुणीही विरोध केलेला नाही. हे बघा, आता जी व्यवस्थितपणे सविस्तर चर्चा झाली, उद्या 6 जबाबदार मंत्री सरकारच्या वतीनं या आंदोलनकर्त्याच्या दोन्हीकडे आता मंत्री महोदय जाणार आहेत त्या विषयामध्ये. आणि 29 तारखेला बैठक लावली आहे. त्यामुळे उद्या आंदोलनकर्ते जे आहेत आमचे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, नवनाथ वाघमारे सर आणि इकडचे अॅडव्होकेट मंगेश ससाने साहेब पुण्याचे, यांची सविस्तर चर्चा करूनच पुढे जाईल. आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा हे जे शिष्टमंडळ आहे भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली, आणि सगळे पंकजाताई होत्या, धनंजय मुंडे साहेब होते, हे सगळी लोक तिथं होती. त्यामुळे आता उद्या त्यांच्याशी चर्चा करून पुढे निर्णय काहीतरी होईल. पंकजाताईंनी पण सविस्तर भूमिका, जो सामाजिक सलोखा राज्यातला बिघडलेला आहे त्याबाबत ठाम भूमिका त्यांनी मांडली. भुजबळ साहेबांनी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत नेमकं काय घडतंय आणि कशा पद्धतीनं अन्याय होतोय ही भूमिका मांडली. सगळ्या लोकांनी व्यवस्थितपणे भूमिका मांडली, पण त्यामध्ये मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुणीही भूमिका मांडली नाही. ओबीसीचं हक्काचं आणि अधिकाराचं संरक्षण झालं पाहिजे ही भूमिका सगळ्यांनी मांडली.